महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सूर्य आग ओकू लागलेला आहे। प्रत्येक 24 तासात तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होत आहे। त्यामुळे सकाळी 10-11 वाजेनंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे, तर सायंकाळी देखील वातावरणात उकाळा आहे। दरम्यान भारतीय हवामान खात्याने देशभरातच मे महिन्यात तापमान चढलेले राहील असे सांगितले आहे। महाराष्ट्रातील काही भागात उष्णतेची लाट येणार आहे, तर उत्तर भारतात देखील तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील असे हवामान खात्याने सांगितले आहे। महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा तसेच गुजरात या राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे। कमाल तापमानासह किमान तापमानात देखील वाढीचा अंदाज असून याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसणार आहे। त्यामुळे मे महिन्यात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे। दरम्यान अधूनमधून अवकाळी पाऊस मात्र डोकावणार असल्याने तापमानासोबतच उकाड्यात देखील प्रचंड वाढ होणार आहे। विदर्भासह मध्य प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यात पावसाच्या सरी कोसळतील। उत्तर पश्चिम भारतातील अनेक भाग, मध्य भारताचे काही भाग, नॉर्थ ईस्ट भारतात सामान्य ते जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब, राजस्थानमध्ये 4 ते 6 मे दरम्यान पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे। यूपी, बिहार, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे।